हाय फ्रेंड्स, कसे आहेत तुम्ही सगळेजण? तर आज बघणार आहोत आपण टिफिनसाठी पटकन कशी भाजी होईल ही रेसिपी. तर इथे बघा, कढईत मी 1 चमचा तेल टाकलंय आणि त्याच्यामध्ये भेंडी पाव किलो धुवून पुसून आणि कापून याच्यामध्ये ॲड केलेली आहे. अशा पद्धतीने भेंडीची भाजी केली तर ती पटकन होते आणि टिफिनमध्ये सकाळच्या घाईमध्ये पटकन डब्यासाठी आपल्या या भाज्या अशा रेडी होतात. टेस्टी पण होतात आणि चटपटीत पण होतात. तर मी हे जे बघा, ही भेंडी 1 मिनिट याच्यामध्ये आपण दोन टाकून याच्यामध्ये ती 4-5 मिनिटं मस्तपैकी थोडी फ्राय होईपर्यंत यानं शिजवून घेतली. तर भेंडी शिजण्यासाठी टाईम पण लागत नाही, भाजी पण पटकन रेडी होते. ते बघा, आपण मस्तपैकी भेंडी 4-5 मिनिटं भाजून घेणार होते ना, थोडं हलवून, म्हणजे ती चिकट पण होणार नाही आणि मस्तपैकी आपली भाजी पटकन रेडी होईल. सकाळच्या घाईघाईमध्ये आपल्याला अशा पद्धतीने भाज्या पटकन होण्यासाठी नक्की या पद्धतीने करा. तर इथे भेंडी मी ताटात काढून घेतलेली आहेत बघा, मस्त भाजून झाले. त्याच कढाईमध्ये मी 2 चमचे तेल टाकलेलं आहे ना. ही कढाई लोखंडाची, म्हणजे बेडाची कढाई आहे. त्याच्यामुळे जास्त जरी ती भाजी वगैरे किंवा भेंडी थोडी जळाली तरी त्याचा वास एवढा येत नाही आणि मस्त भाज्या आपल्या रेडी होतात. तर अशी पद्धतीचे भांडे तुम्ही वापरले तर कसे याच्यामध्ये स्टीलच्या वगैरेमध्ये जास्त हे वगैरे होऊन खराब होऊन जातात. ते बघा, याच्यामध्ये मी राई, जिरं टाकलेलं आहे, थोडा कढीपत्ता टाकलाय आणि मिरच्या, हिरव्या मिरच्या, जेवढं तिखट हवंय तुम्हाला तेवढं टाकू शकता. आणि ते एक कांदा आणि त्याच्यामध्येच मी लसूण पण बारीक चॉप करून टाकलेलं आहे. तुम्ही ठेचून पण टाकू शकता. आणि या आपण मस्त 2 मिनिटं याला शिजवून घेणार आहोत. थोडा कांदा फोडणी तडतडून देणं आणि कांदा मस्तपैकी थोडा लालसर करून घेणार आहोत. अशा पद्धतीच्या तुम्ही लोखंडी किंवा बेडाच्या कढया वापरल्यामुळे आपले जेवण पण लवकर होते, कारण त्या गरम होतात लवकर आणि शिजण्यासाठी पण मदत होते आणि जरी थोड्या करपल्या तरी त्याचा आपला फायदाच असतो. जर तुम्ही अशा पद्धतीची भांडी पण वापरली तर लवकर जेवण होईल आणि आपलं हेल्थ पण चांगलं राहील. हेल्दी राहण्यासाठी पण या अशा कढया, स्टीलच्या वगैरे कढई तर थोडी करपली वगैरे तर जास्त काळे वगैरे होऊ शकतात. इथे बघा, मी थोडी हळद टाकलेली आहे आणि ही भेंडी टाकून मस्तपैकी याला 2 मिनिटं शिजवून घेणार आहोत. या भेंडीच्या भाजीवर झाकण ठेवून शिजवू नका, त्याच्यामुळे ती चिकट होऊ शकते. तसंच मीठ पण शेवटी टाकल्यामुळे भाजी तशी चांगली आपली मस्तपैकी चिकट न होता मस्त टेस्टी होते. आणि भाज्या कोणत्याही असू दे, तुम्ही मध्यम ते मीडियम गॅसवर शिजवल्या तर चांगल्या होतात. तर बघा, मी 2 मिनिटे असं मीडियम किंवा एकदम स्लो गॅसवरच शिजवल्यात. या 5-6 मिनिटातच आपली भाजी एकदम रेडी होते, कारण आपण भेंडी भाजून घेतलेली असते त्याच्यामुळे जास्त वेळ पण नाही. 10 ते 12 मिनिटात, 12 ते 15 मिनिटात समजा तुम्ही, मस्तपैकी आपली भाजी रेडी होते. इथे बघा, मीठ मी चवीनुसार टाकलेलं आहे याच्यामध्ये आणि एकदम आपली भाजी लगेच रेडी होऊन जाते, कारण आपण अगोदर भाजलेली पण आहे आणि कढई पण आपली मस्तपैकी तापलेली पण होती त्याच्यामुळे. त्याला आपण 2 मिनिटं शिजवून घेऊया. तुम्हाला पाहिजे तर याच्यामध्ये थोडा मसाला किंवा अजून कोणतं टाकू शकता. मी इथे अर्धा चमचा गरम मसाला टाकलेला आहे. थोडा चटपटीत होण्यासाठी तुम्ही चाट मसाला पण याच्यामध्ये टाकू शकता किंवा मॅगी मसाला पण टाकू शकता. अजून थोडी वेगळी चव येईल. आणि थोडं ओलं खोबरं नंतर तुम्ही टाकलं तरी मस्त टेस्टी असं होतं. ओलं खोबरं तुम्ही किसून टाका. एकदम मस्तपैकी आपली चटपटीत भेंडीची भाजी रेडी होते. तर सकाळच्या घाईत नक्की अशा पद्धतीने हे टिप्स वापरून आपण भेंड्याची भाजी नक्की बनवून बघा एकदा. तर इथं बघा, मी आपला टिफिन रेडी झालेला आहे. इथे वरून ओलं खोबरं टाकलेलं आहे. तुम्ही भाजीत पण टाकलं तरी चालू शकतं. थँक यू फॉर वॉचिंग.